छत्रपती शंभूराजे त्यांच्या बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहाच्या श्लोक क्रमांक 175 मध्ये मिश्रान्योक्ती म्हणजे दोन घटक, दोन कॉन्सेप्ट एकत्र आणून एकमेकाच्या शक्यतो या सगळ्या विरोधी कॉन्सेप्ट आहेत. याला आपण इंग्रजीमध्ये जक्स्टापोजिशन म्हणू शकतो किंवा पॅराडॉक्स म्हणू शकतो. अशा दोन वेगवेगळ्या विरुद्ध कॉन्सेप्ट एकत्र आणून आपल्याला त्याचा जो गूढ अर्थ आहे हा आपल्या समोर प्रतीत करत आहे. आजच्या 175व्या श्लोकमध्ये आपण वराह म्हणजे रानडुक्कर आणि वनराज सिंह या दोघांची तुलना, या दोघांचं वर्तन हे आपल्याला या श्लोकातून सांगितलेलं आहे. ते कसे वागतात आणि त्यातून त्यांचा वेगळेपणा कसा दिसतो हे या श्लोकातून आपल्या लक्षात येते. हा श्लोक असा आहे: आकर्ण्य गर्जितरवम घनगर्जतुल्यम सिंहस्य यन्ति वनमन्यमी दीहा भा भयार्ताः तत्रैव पौरुष नदिहा स्वकुलेन सार्धम दर्पोध्रो वसती वीतभयो वराह. आकर्ण्य गर्जितरवम म्हणजे न ऐकणाऱ्या, आकर्ण्य ज्याला ऐकू शकणार नाही असा एवढा मोठा, घनगर्जतुल्यम मोठ्या अशा ढगाच्या गडगडासारखा अशी जोरात गर्जना करणारा हा वनराज सिंह. आणि याची गर्जना एवढी मोठी आहे की सर्व प्राणी भिवून काय होतात, पळून जातात. रानडुक्कर सुद्धा काय करतं, भिवून पळून जातं. सिंहस्ययंती वनमन्यमी भयार्थ, भिवून सगळे लोक आपापल्या कामामध्ये जातात किंवा लपून बसतात. तत्रैव पौरुष नदिहा स्वकुलेन सार्धम, आणि मग आपल्या पौरुषाच्या, आपल्या शक्तीच्या, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःला हा सिंह काय करतो, जंगलामध्ये सिद्ध करतो. एका बाजूला सिंह स्वतःला सिद्ध करत आहे, दुसऱ्या बाजूला वराह म्हणजे रानडुक्कर काय करत आहे. दर्पध्रो वसती वीत भयो वराह. दर्पध्रो अतिशय घमंडीनं, त्याला ह्या गोष्टीची कल्पना नाही की काहीही होऊ शकतं, आपला जीवही जाऊ शकतो. पण त्याची सेन्स नसल्यामुळे, याची अक्कल त्याला नसल्यामुळं त्याला प्रचंड गर्व आलाय, तो उन्मत्त झालाय. आणि उन्मत्त होऊन वीत भयो वराह, कसलंही भय न बाळगता तो मोकळा होऊन वर असं वर तोंड करून फिरायलेला आहे. कारण तो कोण आहे, रानडुक्कर. कारण त्याला सेन्सच नाही की आता काही होऊ शकतं. एवढा मोठा वनराज सिंह आपल्या समोर आला तर कदाचित आपला जीवही जाऊ शकतो. त्याला या गोष्टीची कल्पना, त्याला असं वाटतच नाही असं होऊ शकतं. म्हणजे ही जी बदललेली परिस्थिती याची याला कल्पनाच नाही. त्यामुळे तो हा परिस्थिती कशी हँडल करतो, तर गर्वोन्मुक्त होतो आणि बघतो काय व्हायचं ते होईल, बघू मला काय होतं. आणि जेव्हा खरोखर समोर येईल तेव्हा मात्र पळायला जागा पुरणार नाही. अशी माणसं आपल्या आसपास असतात. महाराजांच्या साहित्याचं हेच वैशिष्ट्य आहे. त्यांनी तेव्हा लिहिलेलं ते आजही तेवढंही चपकल्पने लागू. आजही येणाऱ्या भविष्यातल्या धोक्यांचा अंदाज घ्यायला माणसं तयार नाहीत. आजचं जीवन सुखी झालं की बस. आपण निवडणुकांमध्ये पाहतो 10-5 हजार दारूच्या बाटल्या घेऊन लोक मतदान करतात, पण 5 वर्ष पुन्हा काय. आणि शिक्षण व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, त्याचं काय, याचा विचार समाज करत नाहीये. ह्या गर्वोन्मत्त झालेल्या या वराहासारखा वर तोंड करून मिजाशीमध्ये आहे. आणि शिक्षणाचं किती नुकसान होत आहे, आरोग्याच्या व्यवस्थेचं किती नुकसान आहे, शेतीचं किती नुकसान होत आहे याची याला कल्पना नाही. या उलट त्यानं वराहासारखं न राहता त्यानं सिंहासारखं राहिलं पाहिजे. सर्व परिस्थिती आपल्या नियंत्रणात गेली पाहिजे. शिक्षणाच्या व्यवस्थेची विचारणा केली पाहिजे. चांगलं शिक्षण आपल्या लेकरांना मिळण्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्याच्या व्यवस्थेची काळजी घेतली पाहिजे. आणि हे सर्व स्वतःच्या कर्तृत्वानंच मॅनेज करावं लागेल. नाहीतर त्या वराहासारखा जर लाचार होऊन जगला तर समाजाचा ऱ्हास, नाश अटळ आहे. शंभूराजेंच्या या श्लोकासोबत या ठिकाणी थांबूया. शंभूराजेंना पुन्हा पुन्हा नमन करूया. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या भागात. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.